श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्रावण महिन्यात करा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा. श्री शिवलीलामृत अध्याय 11व्याचे पठण. श्रावण महिना हा महादेवांचा महिना मानला जातो. त्यांना प्रसन्न करण्यासाठी दररोज करा शिवलीलामृत अध्याय 11वा यांचे पठण. सुख, शांती व समृद्धीने भरलेला असा हा महादेवांना प्रसन्न करणारा अध्याय. चला तर मग सुरू करूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म करती त्याच्या पुण्यास नाही मेती त्रिगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24, 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख, षटमुख, अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र फळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर प्रतिवता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते एसी लागी जे कामिणी. सुत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु उद्धार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. कथा आरोग्य कुलीन, सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजाती. राजपुत्र नाम सुधर्म, प्रजाज्ञात्म तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्याने. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुरागचित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यासी संगती नावडेत्वा. पंचवर्षी दोघे कुमार, लेबविती वस्त्रे अलंकार. गप्ज मुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सर्वेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उकवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी. प्रतिसृष्टी करता तो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले, ते जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पुरी होते रजनी चर, ते पिकृते वैवारे समग्र. जाळीले सत्र करुणिया, जनमेयने सर्प छत्र केले. ते आस्तिके मध्येच राहाविले, परशा राशी पुलस्तीने पराथिले. मग वाचले रावणाधिक, विरंचीस दटावनी क्षण मात्रे. पुष्टीसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता. कळले पाहिजे निर्धार, ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोजी. राव प्रधान समोरी धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षोडोपचारासी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन, राव विणवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवांचे. नावळती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण करती कोणासी. इंद्रभोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियानी समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्हासी गुढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम.
महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोणी कर्दप तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगला पूर्वचंद्र तैसे तिजवरी विराजी छत्र सत्कलित रत्न खचित याने अपार भाया पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चांबरे जिवरी सदा ढळत मानिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मीसम प्रकाश शय्या तिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित महिषी खिल्लारे बहुत वाजी गज धरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप समागे येती घरा वैश्य असोन प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमीचे अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक म्हणे जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अद्यांतरे एक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघेजण सर्वेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवांपुढे महानंद त्याशी सोडून नृत्य करी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्चिस्व हसते एवं तिच्या संगती करून त्यासही घडससे शिवभजन असो तिचे तत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ती अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी सह अस्तकी त्यास बैसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तव्य हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण हेरी होऊन आणि नेम करीत यांची पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पदवीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सर्वेची त्याचे दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे होऊन आगळे तेज विरनिले नवजाय लिंग देखून ते वेळी ब्रह्मानंद तन्मय झाली म्हणे जय जय महाचंद्र मोळी मनोनी वंदित दिलांते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागरे म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरवी अवश्य म्हणून ठेविले नृत्या गारी देऊन मग दोघे करदिशयन रत्नखचित पंचकी तिने ऐसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चैत्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेत लागला अग्नी तव जन धावे लागे चहू कोकडोनी एकची हाक मारली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तदा माझी उडी मारून कंकपाशी त्याचे काळून कुकुट मर्कन दिदले सोडून गेले वळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुरे फुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन कसच डवेत पडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोल वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आती लागवी उमारंक तो भक्तजन भयव भंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय मनोनी मने देखता महानंदा बोलविले सर्व वृंदावंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेचे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्षर सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रबोळी संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भारत नेत्री वैष्णानर श्री जुळजुळ आहे नीर अभयंक महाजोशी चंद्रकडा तयाचे श्री नीळकंठ खड्गवांग धारी भस्म चर्चिली शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गडा मनुष्यमुंडाचे हार सर्वांशी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कुंकुक झेलित देवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी नभे हे नगर उद्धरून विमानी बैसली दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य स्वरूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सगळं शिवपदी जेथे नाही आधिव्याधी शुदा तृषा विरहित स्त्री शुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे
नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मग मत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुर तरुची वणे अपारे सुरभीची बहुत किल्लारे चिंतामणीची धवला गारे बघता कारणे निर्मिली जेथे बोस नता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदे तेथे पावती हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निश्चिंक कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारणा भाडी विभूती चर्चून याच पुण्य पूर्णे करून सुंदरम तारक उपजले ते हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावेतीस बहुतांस उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगणाई म्हणे तुके की धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत कृती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्यप्रमाणे किती सांगा यथार्थ गुरुवर या बहुत करता नवस एवढाच सुपुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने वरून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सर्वा सकळी दुर्खावरण पडेल पै प्रत्यक्ष तुझं बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हाला वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलाव्याला लागता अनमान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 700 दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता दणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामेने आकांत करते आक्रोशी करून या आकार वक्षस्थळ पिटी नृपणर मग गोष्ट सांगे नृपश्रेष्ठांना सोडी धीर एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते नवत्या मायापाश विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहं ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया तत्व तेथून झाले महत्व तो मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वाते निर्मिली पितवसन राजाद्रे सृष्टी करतात द्रुहीन तमाक्षे रुद्र परिपूर्ण सर्वस्थित करविता विधी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लग्नचारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप स्वरूप म्हणून शिवशंकर स्वये बोले जो रुद्राध्याय एकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्वर वैकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय रुचीपासून बुतळी आला अध्याय जाण थोर जपत पद्यान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाणार रुद्रमहिमा आगद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढता फार ओस पडेले भाणुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीती हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून भक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कृत्यर्थवादी बेदी बलक्षुण त्याच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करता शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानगरी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाजनी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन मन ऐसे वनती जे त्याला गुण आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावळे ज्यासी कुंभी पाकी वालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेन अवधारी आयुध वृद्धावर्तने करी शिवावरी अभिषेकधारी मृत्यू दुरी होय साच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणीमाळा करी दप्त सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गन होऊनी बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरित्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विष बोलावून त्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून ते आले परदारा आणि परधन ज्यास वनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात आव्हानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसता व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वरधरुणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषी गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस 700 दिवशी मध्यान्ही आला चंडाश मृत्यू समय येता दडणीचं बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निचेसे
चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ दूत देत नाभिकारा रुद्रदुक्त शिंपोण सावध केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक तोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तथा पंचवदन दशमुख त्याशी साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तैसे जैसे गवस्ती दिगम ततम संहारिती भस्म अंगी वाघ्रांबर दिसती दशदस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडिले तोडोनी बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर भद्रेसन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडावडा लोडे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात तोर मुख्यध्यायी महासूर स्वर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती बेदी नादन माये नभोवती असं भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्ग अन्य शुभोवित अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे जागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक गेले तृप्त पुरे हेची एकती मात धनभार झाला बहुत मनोनी सांडेती ठाई ब्राह्मण देती मंत्रांदक्षा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा आनंद अति आनंद होत असता अद्भुत वर्तिले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रापुरी स्वधूनी की श्रोते पळे मुडानी रणलिंग अर्चिले की निर्देवास सापडे चिंतामणी शुधितापुढे शिराब्दीने ये धावूनी तैसा कमलोध्वन वंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयाधून दयरत्न शिव हे त्याचे त्रिभुवनी जान वंदिते त्वा सर्वाते तो चतुष्टळी कळा प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करत लामळ त्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करताल मागू तेनी अन्यान विल्लकिता नयनी दंडे ताडील शुक्रांतिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्ती मंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गाह्य पत्न आहवनी उठे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी षोडोपचारे पूजिता नारद मुनी राव उभा टाके कर जोडोने म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दत्त चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञेकडून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होऊन तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघिनी तत्वता ऐसा आणीत होतासे मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूहीन गडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णा अवधव हिम नग जामात अपराध न कडता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घालती लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणे मोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पुळता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव पाप महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाड वाचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला
ते काळी मग प्रधाना समेत राव जाणा जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसून त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधिलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा 11वा अध्याय जाणर स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान हिम हा कल्परुद्र संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीस सर्वथाही ते येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ विशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोन वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणावे जे आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भोगी तो बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा हा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदया बांज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिस्वत सज्जन अखंड एकादशोध्याय गोडा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शिवम भवतु. धन्यवाद.